एल्गार लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। ग्राम फुक्कीमेटा तालुका देवरी येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी व्यवस्थित होत नसल्यामुळे त्यांच्या शेतामध्ये भेगा पडलेल्या आहेत आणि ही समस्या लाईट कटोतीमुळे आहे अशी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे। त्या गावातील शेतकरी रात्री सुद्धा शेतात जातात, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। एल्गार लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण फुक्कीमेटा या गावी आलेलो आहोत आणि या शेतीच्या संदर्भात लाईटच्या लोड शेडिंगमुळे यांच्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी होत नाही आणि आता हे धान गरब्यामध्ये आहे आणि यांना पाणी नाही असल्यामुळे हे धान मरण्याच्या शक्यतेत आहेत। तर आपण या जे शेतकरी आहेत त्यांना, सर तुमचे नाव काय आहे? चंद्रकुमार श्रीकृष्ण होकरे। आपली जमीन किती आहे या ठिकाणी? 6 एकर। तर आता कधीपासून म्हणजे हे पाण्याची समस्या तुम्हाला भेडसावत आहे धानाची? हे 10-15 दिवस झाले। आता अगोदर बरोबरच होते, आता 10-15 दिवस झाले। लोड शेडिंग दिवसाला करतेत, रात्रीही करतेत, त्याच्यामुळे पाणी बरोबर येत नाही, होत नाही। रात्री कोण रात्री दिवसाला लोड शेडिंग करते तर पाणी कसं होईल? तर या ठिकाणी आपले जे शेतकरी आहेत त्यांच्या पीक आता लगेच हातात आलेल्या सारखाच आहे, पण लोड शेडिंग मुळे यांच्या धानाला पाणी होत नसल्यामुळे एक चिंता त्यांना व्यक्त करतात। तर तुमचं म्हणणं काय आहे? म्हणजे लाईट विभागाला तुम्ही काय म्हणणार की तुम्हाला जर पाण्याची व्यवस्था कशी होणार, त्यासाठी तुम्ही काय म्हणाल? हे जे लोड शेडिंग करतात ना, ते लोड शेडिंग बंद झाल्यामुळे आमची लाईटच्या पाणी बरोबर होते, पुरते आमच्या शेताला पाणी, पण हे लोड शेडिंग करतात त्याच्यामुळे पाणी पुरत नाही। पाणी पुरत नाही म्हणजे लोड शेडिंग 2-4 घंटा 8-10 घंटे बंद राहते, त्याच्यामुळे पाणी येत नाही, शेतीला पाणी होत नाही। तर या ठिकाणी देवरी तालुक्यामध्ये फुक्कीमेटा गावामध्ये लाईट लोड शेडिंगमुळे शेतामध्ये पाणी होत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत। आता मी तिकडचा बंद करेन, अजून तिकडे एक शेत आहे, आधी हा गेल्या वर्षी पूर्ण व्हायची, ह्या लोड शेडिंगमुळे